इयत्ता चौथी प्राथमिक विद्या मंदिर पंधरे. आज मी तुम्हाला एका मोठ्या आणि प्रेरणादायी महिलेची गोष्ट सांगणार आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव ऐकले की माझ्या मनात अभिमानाची लाट उसळते. त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या आणि मुलींच्या शिक्षणाची ज्योत देवणारा योद्धा. कल्पना करा वर्ष 1831. सातारा जवळील एक छोटेसे गाव. एक छोटी मुलगी जन्माला येते, सावित्रीबाई. त्या काळी मुलींना शाळेत जाण्याची परवानगी नव्हती. लग्नही लहान वयात व्हायचे. अवघ्या 9व्या वर्षी सावित्रीबाईंचे लग्न झाले ज्योतिराव फुले यांच्या बरोबर. ज्योतिराव फुले एक मोठे समाजसुधारक होते. त्यांनी सावित्रीबाईंना स्वतः लिहायला वाचायला शिकवले. सावित्रीबाईंनी मेहनत करून शिक्षण घेतले आणि ठरवले की इतर मुलींनाही शिकवायचे. मित्रांनो, वर्ष 1848 साली पुण्यात भिडेवाड्यात त्यांनी मुलींची भारतातील पहिली शाळा सुरू केली. फक्त 2-3 मुली अगोदर यायच्या, तरी सावित्रीबाई रोज शाळेत जायच्या. समाजातील लोक त्यांना शिव्या देत, दगड मारत, माती शेण फेकत. का? कारण एक स्त्री शिकवते आणि मुलींना शिकवते हे त्यांना मान्य नव्हते. तरीही सावित्रीबाई घाबरल्या नाहीत. त्या एक साडी बॅगीत ठेवायच्या आणि दुसरी साडी घालायच्या. साडीला माती शेण लागले की साडी बदलायच्या आणि मुलींना उत्साहाने शिकवायच्या. आता आपण शाळेत येऊ शकतो, मुली शिकू शकतात, याचे सर्व श्रेय सावित्रीबाईंना जाते. त्यांनी सिद्ध करून दाखवले की मेहनत आणि धैर्याने विजय मिळू शकतो. मागच्याच महिन्यात माझ्या आईला उत्कृष्ट निवेदिका म्हणून पुरस्कार मिळाला. मी सुद्धा माझ्या आई सोबत गेले होते. योगायोगाने कार्यक्रम सावित्रीबाई स्मारकात आला. मला भिडेवाडा पाहायला मिळाला. मला प्रेरणा मिळाली. आपणही नक्की पाहून या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.